नमस्कार मित्रांनो, मागच्या वेळेला तुम्हाला गंडवलो एक्झॉस्ट बसवलोय पण बसवलेला नव्हता. पण आता खरं तर बसवला एक्झॉस्ट आपण एस पीला माझ्या. आणि बघूया आपण त्याचं कसं आहे, काय काय वाजतंय ते, काय म्हणजे त्याचं काय आवाज वगैरे काय आहे की नाही, काय फायदे तोटे काय आहेत की नाही ते सांगतो तुम्हाला सगळं. आता मी ऑलरेडी त्याला डीबी कलर लावलेला आहे. डीबी कलरचा पण आवाज ऐकवतो, पुन्हा विदाउट डीबी कलर पण दाखवतो. पहिलं तुम्हाला त्याचं मी आता जस्ट थोडंसं मी गाडी चालवलं आहे. मायलेज काय पडलं एस पी तुम्हाला माहीत आहे. एस पी हे मायलेज किंग आहे, मायलेज किंग. बजाज नंतर म्हणजे जे डिस्कवर आहे त्याच्यानंतर एस पी शाईन ही मायलेज किंग आहे, तुम्हाला माहीत आहे. मी तुम्हाला आता सगळ्या गोष्टी दाखवतो. तुम्हाला पडते ह्याला किती मायलेज पडले आता. शपथ सांगतो मी तुम्हाला, पटणार सुद्धा नाही. एक्झॉस्ट बसवून सुद्धा काय हे ट्रक पण सारखं सारखं रे. हां काय बरं, तुम्हाला अक्षरशः पटणार नाही. एस पी शाईन एवढी भारी गाडी आहे ना, मी तुम्हाला पटणार नाही. मी का म्हणालो सारखं सांगतो. ह्याचं मायलेज आपल्या एस पीचं किती पडले माहिती आहे. आता थोडं चालवून आलो सोडा मी. अजून मला मायलेज सांगतो तुम्हाला. काय हे बघा, क्लिक केलं टोटल रनिंग आहे. हे काय नाही मी दाखवणार तुम्हाला, म्हणजे दिसतेच तरी पण. हे ट्रिप आहे, एवढंच चालवलं आहे मी. आत्ता घरापासून फक्त बाहेर आलो आहे, लांब अशा जागी आलो आहे जिथं कोणी आपल्याला काही बोलणार नाही की बाबा आवाज काय करायलायस म्हणून. हां त्यानंतर हे ट्रिप बी हे लाईव्ह दाखवतं आहे, ते मायलेजचं आहे. आणि हे आपलं मायलेज पडलं आहे हे बघा 97.2. चेष्टा आहे काय, चेष्टा. बघा मी सांगतो तसं करा तुम्ही. एस पी शाईन घ्या मस्तपैकी, मायलेजचं बाबा ये. बरं ठीक आहे, आवाज ऐकवतो तुम्हाला. गाडी चालू केल्या. थांबा मी जरा ह्या हातात पकडतो. हां ओके. हे झालं विथ फिल्टरेशन, म्हणजे हे फिल्टर घातलेलं आहे. मी काढलं नाही, आता काढतो. ते काय दाखवायला येणार नाही, कोण नाही माझ्याकडे दुसऱ्या बरोबर. फोन ठेवतो, फिल्टर काढतो आणि तुम्हाला विदाउट फिल्टर आवाज ऐकवतो. मग तुम्ही ठरवायचं फिल्टर एक्झॉस्ट चेंज करायचा का नाही करायचा. आणि तापत नाही, मेन म्हणजे तुम्हाला सांगतो का तापत नाही. हे आहे की नाही कार्बन फायबर आहे, याच्यावर हे हीट होत नाही लई. काय आता मी फिल्टर काढतो आणि दाखवतो आवाज तुम्हाला. त्यात हे एवढंच फिल्टर होतं. इट इज नोन ॲज फिल्टरेशन फॉर ॲक्राफोबिकचा हा आहे फिल्टर. काढलाय आपण, आवाज ऐकूया. ओके, आता हे फिल्टर काढलाय मी, आता आवाज ऐकू आपण त्याचा. माइलेज किंग तो बहुत ज़्यादा आवाज़ निकाल रही है भाई. हे हिंदीत बोलायचं नाही, मराठीत बोलायचं म्हणतोय ना मी. आता मायलेज 100 ड्रॉप झाले. किती झालं 79. म्हणजे कॉन्स्टंट तुम्हाला 70, म्हणजे तुम्हाला माझ्यामध्ये 70 तरी मायलेज तुम्हाला हे एक्झॉस्टला भेटेल. हां 70 अंदाजे तुम्हाला 70 आहे की नाही आरामात ह्या गाडीला. एक्झॉस्ट चेंज करून सुद्धा आपल्याला भेटणार. हे बघा खतरनाक. बरं नाही एक्झॉस्ट मी घेतला GM मोटर्समधनं मिरजेतून. पाहिजे असेल तर तिथनं परचेस करू शकताय. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा ॲड्रेस आणि फोन नंबर मी देतो, ते तुम्ही घ्या आणि तुम्ही काय कॉन्टॅक्ट करायचं ते तुमचं तुम्ही बघा. आणि राहिली गोष्ट बेंडपाईपची, मी तुम्हाला अजून बेंडपाईप दाखवली नाही आहे, दाखवतो. तो एक विषय राहिला आहे. बेंडपाईपचा विषय सांगतो. ऑनलाईन 4200 रुपये बेंडपाईपचा रेट आहे. ते काय आपल्याला कॉस्टली जातं आहे, खूप कॉस्टली जातं आहे. म्हणून मी बेंडपाईप बनवून घेतलेली आहे. आणि तुम्हाला जवळजवळ सांगतो मी ह्या बेंडपाईपला जवळजवळ 1000मध्ये म्हणजे फक्त 1000 रुपयामध्ये तयार करून घेतल्या. नूर म्हणून सांगलीमध्ये एक आहे,
जर तुम्हाला जर तशी गरज लागली तिथं जायची म्हणजे बेंड पाईप बनवून घ्यायची असेल तर कमेंट करा. मी पर्सनली तुम्हाला कमेंटमध्ये तुम्हाला त्यांचं लोकेशन देऊ. ऑलरेडी ते खूप बिझी असतात, खूप पेंडिंगला काम असतं तिथं आणि प्रोफेशनल काम एकदम पद्धतशीर होते. तुम्हाला बेंड पाईप कशी बनवले ती दाखवतो. ऑलरेडी थोडंसं त्याला गंज आहे. मला त्याला आता पावडर कोटिंग करून घ्यायला सांगितलं तिने, म्हणजे त्यानंतर ते लाईफ टाईम टिकू शकते चांगलं. पावडर कोटिंग किंवा तो पेंट असतो. तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा मी त्याला काय सोल्युशन लावू शकतो वगैरे. मी तुम्हाला बेंड पाईप दाखवतो. बेंड पाईप पूर्ण फिनिशिंगसोबत खूप चांगल्या पद्धतीचं वेल्डिंग केलेलं आहे. म्हणजे इथं थोडंफार झालं आहे पण तेवढं कॉम्प्रोमाइज मी करू शकतो आहे. पण त्यांनी जी वेल्डिंग केलं आहे ना बेंड वगैरे मस्त खूप छान केलेलं आहे. पण त्यांनी पाईपला ऑलरेडी जर थोडंसं पॉलिश वगैरे केलं असतं ना ओकेमध्ये काम झालं असतं. पण चालायचं तेवढं. मी आता याला फक्त पावडर कोटिंग करून घेतली की ओकेमध्ये काम झालं. आणि आपला एक्झॉस्ट ॲग्राफोबिकचा. बरं ह्यातच तुम्हाला एक सांगतो डिसॲडव्हान्टेज आहे. हे व्हील कवर तुम्ही लावू नका, काय कामच नाही ते. लोकलला ठीक आहे, लॉंग रूटला वारं लागली की गाडी हलत्या, कुठल्याच गाडीला घालू नका. बिनकामाचं आहे ते, काय उपयोगाच नाही ते. शोला दिसते मस्त गाडी एक नंबर. खरं तसलं कवर बिवर काय घालायच्या भानगडीत पडू नका. ऑलरेडी मी 500 रुपयेमध्ये लॉसमध्ये आहे. तुम्ही ते घालू नका. मी पण काढून टाकणार आहे ते जमलं तर. लॉंग रूटला जाताना काढणार आहे पण एनी टाईम ठेवणार आहे. ओके. मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. यूट्यूब तर काय इम्प्रेशन टाकत नाही आहे मला. तुम्ही स्वतःच शेअर करा आणि व्ह्यूज माझं वाढवा. तेवढं एक तुमची कृपादृष्टी माझ्यावर असून दे म्हणून झालं. चला नमस्कार, येतो.